नमस्ते गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जाह्नविकायमाने संसारहालाहलमोहशान्तये पुण्डरीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये विषय व्याळे मिठी विधलिया न उठी ताठी ते तुझिये गुरु कृपा दृष्टी निर्विष होय तरी कवणाते तापू पोळी कैसे निवो शोकू जाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरे येसी तू योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू। 12व्या अध्यायातल्या गुरु नमनाच्या ओव्या आपण पाहतो आहोत कीर्तन भक्तीच्या संदर्भात। कसं स्तवन असावं, कसं कीर्तन असावं, ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूंचं स्तवन कीर्तन गुणानुवाद कसे केलेले आहेत हे आपण पाहतो आहोत। त्याच्यामध्ये योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू इथपर्यंत आपलं मागच्या वेळेला झालेलं होतं। सेवकाला तुझ्या स्नेहामुळं तुझ्या प्रेमामुळं योग सिद्धीचे सोहळे प्राप्त होतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि योग सिद्धीच्या सोहळ्यांचं वर्णन केलेलं आहे। त्याची फलश्रुती सोहम सिद्धी ही आहे। 17वीचे स्तन्य देसी अनुहताचा हल्लरुगासी समाधी बोधे निजविसी बुझावोनी या सर्व निमित्तांनी योग सुखाचे जे सोहळे म्हणून म्हटलेले आहेत आधार शक्तीची या अंकी वाढविसी कौतुकी हृदय आकाश पल्लकी परिये देसी निजे हे सर्व काय आहे ते आपण पाहणार आहोत। मागच्या वेळेला त्याची आपण सुरुवात केलेली होती। ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या पूर्वसुरींना स्मरून आपल्या पूर्वसुरींची एक ब्रँच एक शाखा जी हठयोगाची होती त्याला अनुसरून या ओव्या लिहिलेल्या आहेत। या ओव्यांवरून मला अजून एक ज्ञानेश्वर महाराजांचा असा गुण किंवा ज्ञानेश्वर महाराजांपासूनची अशी एक शिकवण घ्यावीशी वाटते की गहिनीनाथांच्या पुढे राजयोगाची परंपरा सुरू झाल्यानंतर देखील आपल्या परंपरेमध्ये राजयोग आणि हठयोग या दोन्ही गोष्टी चालू होत्या आणि स्वतः राजयोगाचे अनुग्रह देणारे असे अध्वर्यू असताना देखील त्यांनी हठयोगाच्या शाखेचा गौरव केलेला आहे। आपल्याला त्या प्रकारचा अनुग्रह मिळालेला नाही। आपल्या संप्रदायाची एक शाखा तशा प्रकारची आहे असं म्हणून तो विषय ज्ञानेश्वर महाराजांनी सोडून दिला नाही, उलट त्याचे गौरव केलेले आहेत। 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी कुंडलिनी योगाचं विस्तृत वर्णन केलेलं आहे। ही जी सर्व समावेशकता ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी होती म्हणून ते माऊली झाले। 3 बंध साधून प्राणायाम हठयोगामध्ये प्रारंभी केला जातो। मूळ बंध, ओड्डियाण बंध आणि जालंधर बंध आपण या बंधांविषयीची माहिती मागच्या वेळेला पाहिली।
टाच गुदद्वाराच्या तिथं लावून जो अपानींचा वायू आहे तो अपानींचा वायू खाली सरकणार नाही गुदद्वारातून अशी दक्षता घेतली जाते. त्याला मूळ बंध म्हटलं जातं. ओड्डियाण बंध म्हणजे नाभी कमलाचा प्रदेश आकुंचन करून आपला जो पाठीचा कणा आहे तितका होता होईल तेवढा जास्तीत जास्त आत खेचणं म्हणजे ओड्डियाण बंध आहे. त्याच्याकरता कोठा किती साफ असायला पाहिजे, पोट आपलं कसं पाहिजे, म्हणून योगशास्त्रामध्ये या अभ्यासाच्या बरोबरीने योगासनांचा समावेश झाला. ज्याला सिंहकटी असं म्हणू, पोट अगदी ज्याचं आत आहे अशाच माणसाची नाभी कमलाचा प्रदेश अजून आत जाईल, आत तो आक्रसू शकेल. तसं जालंधर बंध म्हणजे आपली जी हनुवटी आहे ती हनुवटी छातीचं जे हाड गळ्यापाशी आहे तिथं जी खोबण आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे आत दाबून धरणं. अशा प्रकारे 3 बंधामध्ये आसनाच्या भूमिकेमध्ये बसून मग प्राणायाम करायचा आहे. या प्राणायामामुळं शरीरामध्ये एक प्रकारे प्राणवायूचा खूप मोठा असा हाहाकार निर्माण होतो. मोठ्या वेगाने प्राण आत घेतले जातात, काही काळ कोंडले जातात आणि काही काळ बाहेर टाकले जातात. आणि क्षुधा, तृषा, निद्रा या सगळ्या गोष्टी बाजूला सारून तासनतास अशा प्रकारच्या प्राणायामाचा अभ्यास साधकांनी करणं अपेक्षित आहे. हे मी तुमच्याकरता सांगत नाही. जे ज्ञानेश्वर महाराजांनी गुरु नमन केलेला आहे त्या अनुरोधाने आलेला आहे. हा अभ्यास आपण करत नाही हे लक्षात ठेवा आणि आपण करायचा नाहीये. मार्गदर्शनाशिवाय असा अभ्यास करताही कामा नये. क्षुधा काय झाली, निद्रा केवती गेली, हे आठवणही हरपली न दिसे वेगा. क्षुधा, तृषा, निद्रा या सगळ्या गोष्टी बाजूला सारून असा साधक सतत या अभ्यासामध्ये निमग्न असतो. त्यावेळेला जो मूळ बंधे कोंडला, अपानू मागवता मुरडला, मूळ बंधामुळे कोंडला गेलेला त्याच्या खाली सरकू शकत नाही असा अपान वायू परत माघारी फिरतो. माघारी फिरलेला म्हणजे वर सरकलेला प्राणवायू ओड्डियाण बंध लावलेला असल्यामुळं नाभी कमलापासून अजून वर जाऊ शकत नाही. तो सवेची वरी साकडला धरी फुगू, तो मधल्या भागामध्ये फुगायला सुरुवात होते. आणि अशा वेळेला शरीरामध्ये तो काही उलथापालथ घडवून आणतो. धातू शोधन, बाळपणींची कुही टुळी बाहेरी घाली, लहानपणापासून सांभाळली गेलेली घाण कोठ्यामध्ये, तर तिचा निचरा व्हायला सुरुवात होते. भीतरी वळी न धरे कोठ्या माझी संचरे, कफ पित्तांचे थारे उरवणे दी. कफ आणि पित्त याही गोष्टी याचा थारा ठिकाणा नाहीसा करते. धातूंचे समुद्र उलंडी, मेदाचे पर्वत फोडी, आतली मज्जा काढी अस्थिगत. असं सर्व होत असताना साधकाला आपण व्याधीमध्ये अडकतोय की काय असं वाटेल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, व्याधी ते दावी सवेची हरवी. आपण व्याधीग्रस्त होतोय की काय असं साधकाला वाटतं आणि आपोआपच व्याधी देखील दूर होतात. आप पृथ्वी कालवी एक वाट, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचं जे शरीर झालेलं आहे त्याच्यातली आप आणि पृथ्वी एक वाट कालवली जाते.
पृथ्वी तत्वाचं आप तत्वामध्ये ग्रास केला जातो आणि एका बाजूने आसनाचा जो उबारा ऊब प्राप्त झालेली असते आणि वायूची देखील जी ऊब प्राप्त झालेली असते, त्यामुळं शक्ती करी उजगरा कुंडलिनी, ते कुंडलिनी शक्ती जागी व्हायला सुरुवात होते. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. नागिणीचे पिले ती कशी असते, नागिणीचं पिल्लू जसं असावं तशी ती असते. कुंकुमे नाहले, कुंकुमाने नाहलेलं असं नागिणीचं पिल्लू. वळण घेऊन आले सेजे जैसे, तैसी ते कुंडलिनी मोटकी औट वळणी, अधोमुख सर्पिणी निदेली असे. अधोमुख सर्पिणी सारखी निजलेली सुषुप्तीमध्ये असलेली अशी ही कुंडलिनी, मोटकी औट वळणी, 3.5 मात्रांमध्ये वेटाळी घेतलेली अशी. ती जागी होते. ती जागी होते तशी आपल्या स्वतः भोवतीचे वेढे सोडून घेते. वेढिया ते सोडीती, कवितिके अंग मोडीती. आणि बऱ्याच दिवसांची झोप, त्याच्यातून जाग आल्यानंतर माणूस कसा असा आळोखी पिळखी देतो, तसं ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात की सवेची अंग मोडीती, इकडं तिकडं आळस सगळी नाहीसा करते. कंदावरी शक्ती उठली दिसे, सहजे बहुता दिवसांची भूक वरी चेवविली, ते होय मिश मग आवेशे पसरी मुख ऊर्ध्वा उजू. तेथे हृदय कोशात तळवटी, जो पवनू भरे किरीटी, तया सगळे याचे मिठी देऊ निघाली. हृदय कोशाच्या तळवटी म्हणजे नाभी स्थानापाशी जो पवनू भरलेला असतो, श्वास प्राण भरलेला असतो, त्याला मिठी घालते. मग कुंडलिनीची जी भूक असते त्याचं वर्णन केलेलं आहे आणि ती काय काय ओरपते, खाते, त्याचं वर्णन केलेलं आहे. आपण काही हे सगळं पाहणार नाही आहोत, त्याच्यातलं मोजकं पाहत आपण पुढे जाणार आहोत. नासा पुटवनी वारा, जो वाहत असे अंगुळे बारा, तो गच्च धरुनी माघारा परतो निघाली. यावेळेला अशी एक गंमत होते की नाकामधून जो वारा वाहत असतो, जो वाहत असे अंगुळे बारा, 12 अंगुळ म्हणजे 4 आणि 4 8 आणि 4 12, इतका वारा जो जाणवत असतो प्राणायामामुळं, तो प्राणायाम बंद होऊन जातो. तो गच्च धरुनी माघारा परतो निघाली. त्यावेळेला प्राणायाम बंद होतो, तो सहज ध्यानामध्ये जातो. तो वारा जाणवेनासा होतो. आईके पार्थिव धातू आघवी, आरोगिता काही नुरवी, आणि आपाते तव ठेवी पुसोनिया. पृथ्वीचं देखील सर्व खाऊन टाकते आणि आप तर चाटून पुसून स्वच्छ करून टाकते, असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. पृथ्वी आणि आप अशा दोन्ही भूतांना खाल्ल्यानंतर, या दोन्ही भूतांना ओलांडल्यानंतर, त्यांचा ग्रास घेतल्यानंतर ती सौम्य होते आणि सुषुम्ना नाडीपाशी येते. इडा पिंगला आणि सुषुम्ना मध्यमा किंवा सरस्वती असं ज्याचं वर्णन केलेलं आहे, ती गुप्त अशी जी नाडी आहे, बंद असलेली जी नाडी आहे, तिच्या मुखापाशी, सुषुम्नेच्या मुखापाशी ही कुंडलिनी शक्ती येते. मग शशी आणि भानू ऐसा कल्पीजे, जो अनुमानू तो वातीवरी पवनू गिवसिता न दिसे. शशी आणि भानू, सूर्य आणि चंद्र, मागच्या वेळेला आपण पाहिलेलं होतं. या ज्या 2 नाड्या आहेत, डावी आणि उजवी, इडा आणि पिंगला, त्याच्यातून घेतला जाणारा प्राण आणि अपान इतका मंद होऊन जातो की तो वातीवरी पवनू गिवसिता न ये. इथं जर कापूस लावला, कापसाची वात लावली तरी देखील हलणार नाही, इतका श्वास मंद होतो, जवळपास बंद झाला असा होतो. अशा वेळेला ही कुंडलिनी शक्ती सुषुम्नेमध्ये जेव्हा प्रवेश करते तेव्हा ब्रह्मभावासकट प्रवेश करते, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.
तो ब्रह्मभाव कसा असतो? आधी ब्रह्म प्राप्ती करता साधक बसलेला असतो. हा ब्रह्मभाव सहस्रार कमलामध्ये म्हणजे मेंदूपशी आहे. तो भाव कुंडलिनीला प्राप्त होतो. कसा प्राप्त होतो त्याचं एक अलंकारिक वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केले. इथं असलेला ब्रह्मभाव हे जणू काही एक अमृत आहे आणि ते अमृत वरून स्त्रवतं, वरून ओघळतं खाली आणि मूळ बंधापाशी सुषुम्नेच्या मुखापाशी असलेली कुंडलिनी तो ब्रह्मभाव पिते असं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. तो वरिले कडोनी ढाळे चंद्रामृताचे तळे. या ठिकाणी जे चंद्रामृताचं तळ असतं ते कानवडोनी, ते थोडं तिरक होतं, ते थोडं कानवडं असं होतं. थोडं तिरक झाल्यामुळं त्याच्यातून ते चंद्रामृत म्हणजे अमृतत्व हे गळायला सुरुवात होते आणि ते खाली गळालेलं सुषुम्नेच्या मुखापाशी असलेल्या कुंडलिनी शक्तीच्या मुखामध्ये जातं. तो जो जालंधर बंध लावला जातो त्याचं कारणच हे की तो बंध जर लावला नाही, स्वामीजींनी प्रवचनात सांगितलेलं मला आठवतंय की त्यावेळेला ते चंद्रामृताच्या तळ्यातून झिरपणारं अमृत जठराग्नीमध्ये जातं आणि नुसती भूक वाढत जाते साधकाची आणि त्याला बोध प्राप्त होत नाही. जेव्हा जालंधर बंध लावला जातो तेव्हा अन्न नलिका दाबली जाते आणि मागच्या बाजूनी ती कुंडलिनीला प्राप्त होते. जे अमृत आहे ते कुंडलिनीलाच जाऊन मिळतं. याचंच वर्णन तिथं 17वीचे स्तन्य देसी म्हणून केलेलं आहे. 17वी जीवन कला. सूर्याच्या ज्या चंद्राच्या ज्या कला आहेत त्या प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत 15 कला धरल्या जातात. अमावस्येची एक न दिसणारी अशी कला म्हणजे 16वी कला. अशा 16 कलांमध्ये चंद्र बदलत असतो. पण हे चंद्रावर जो सूर्याचा प्रकाश पडतो तो प्रकाश पृथ्वीवरून जेवढा दिसतो त्या प्रमाणात त्याच्या कला बदलत जातात. एरवी चंद्र स्वरूपाने परिपूर्णच आहे. आपल्याला जरी अमावस्येला चंद्र नाही असं वाटलं तरी चंद्र स्वरूपाने आपल्या ठिकाणीच आहे आणि प्रतिपदेच्या दिवशी एक छोटी कोर जरी दिसली तरी चंद्र आपल्या अंगाने परिपूर्णच आहे. अशा सगळ्या 16 कला असताना त्याची 17वी कला म्हणजे सतत स्वरूपाच्या अंगाने सूर्यप्रकाशाच्या निरपेक्ष असं त्याचं परिपूर्णत्वाने असणं. ही चंद्राची 17वी जीवन कला, 17वी कला परिपूर्णाने आपल्या ठिकाणी स्वरूपाने चंद्राने असणं, याला 17वी जीवन कला असं म्हटलेलं आहे. साधक कधी बद्ध, कधी मुमुक्षु, कधी साधक, कधी प्रगत साधक अशा स्थितीत असताना देखील तो आत्मा आहे मुळात ही त्याची परिपूर्ण कला त्याच्यापाशी असतेच, फक्त त्याला त्याचं भान नसतं. ते भान या चंद्रामृतातून सुषुम्नेला प्राप्त होतं. तव वरिले कडोनी ढाळे चंद्रामृताचे तळे कानवडईनी मिळे शक्तिमुखी तेणे नाळके रस भरे तो सर्वांगा माझी संचरे जेथींचा तेथ मुरे प्राण पवनू. आणि जशी कुंडलिनी त्याचं सेवन करते तसं अनेक नलिकांमध्ये देखील तो जातो, शरीराच्या अनेक नाड्यांमध्ये जातो आणि सर्वांगाला ब्रह्मभावाचा असा बोध व्हायला सुरुवात होते. तिने प्रवेश करायच्या आधीच आपण परमात्म स्वरूप आहोत अशा प्रकारचा एक अस्पष्ट बोध त्याला व्हायला सुरुवात होते. खूप स्पष्टता जरी नसली तरी देखील तशा प्रकारचा बोध त्याला व्हायला लागतो. आणि मग कुंडलिनी शक्ती सुषुम्नेमध्ये प्रवेश करते. आणि नाभी कमलापाशी मणिपूर चक्रापाशी येते. आधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र म्हणजे लिंग चक्र आणि मणिपूर चक्र म्हणजे नाभी कमलापाशी ती येते. त्यावेळेला जो साधक असतो त्या साधकाला एक विशेष
तेज, विशेष कांती अशी प्राप्त होते असं ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. तो कनक चंपकाचा कळा की अमृताचा पुतळा, नाना सासिन्नला मळा कोवळिकेचा. सौंदर्याचं देखील वर्णन कसं करायचं हे ज्ञानेश्वर महाराजांपासून शिकावं. तो कनक चंपकाचा कळा काय वर्णन केलेलं आहे की अमृताचा पुतळा, नाना सासिन्नला मळा कोवळिकेचा. होका जे शारदीयेचे बोले, चंद्रबिंब पाल्हेले का तेजची मूर्त बैसले आसनावरी. मूर्तिमंत तेज जणू आसनावर बसलेला आहे. पण तेज जरी असलं तरी ते तेज कसं असतं तर शरद ऋतूमध्ये जे चांदण असतं पूर्ण चंद्राचं, अत्यंत सुखद असा गारवा देणारा हा शरद ऋतूत चालू आहे. अश्विन कार्तिक शरद ऋतू. शरद ऋतूमध्ये जे चांदण असतं अत्यंत निरभ्र तेजस्वी, आकाशामध्ये दिसणारी प्रभा आणि त्याला शीतलता, या दिवसांमध्ये असणाऱ्या स्वाभाविक गारव्यामुळे प्राप्त होणारी अशी शीतलता ही आहे आणि तेज ही आहे, असा तो पुरुष दिसायला लागतो. आणि मग त्याचे सगळे अवयव कसे तेजस्वी होतात त्याचं वर्णन पुढे केलेलं आहे. आपण ते सगळं नको पाहायला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ऐके देह होय सोनियाचे. देह सोन्यासारखा होतो, परी लाघव ये वायूचे, जे आप आणि पृथ्वीचे अंशू नाही. आप आणि पृथ्वी याचा अंश नाहीसा झालेला आहे. मग त्याला काही सिद्धी प्राप्त होतात. त्या सिद्धीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. मग समुद्रा पहिलीकडील देखे, दूरचं पाहण्याची सिद्धी प्राप्त होते. स्वर्गींचा आलोचू ऐके, अत्यंत दूरवरचं ऐकू येतं. मनोगत ओळखे मुंगीचे, जेव्हा मुंगीचं मनोगत ओळखतो तेव्हा सर्वांचं मनोगत तो ओळखतोच. ज्ञानेश्वर महाराजांची सांगायची पद्धत बघा. पवनाचा वारिका वळघे, पवनासारखा वेग त्याला प्राप्त होतो. चाले तरी उदकी पाऊल न लागे. येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी, अनेक सिद्धी अशा प्रकारच्या प्रासंगिक सिद्धी त्याला प्राप्त होतात. पण याला फारसं महत्व ज्ञानेश्वर महाराज देत नाहीत. प्राणाचा हातू धरुनी गगनाची पाऊटी करुनी, मध्यमेचेनी दादराहुनी हृदय आली. मग स्वाधिष्ठान चक्राच्या ही वर हृदय कमल चक्रापर्यंत कुंडलिनी शक्ती येते. हे हृदय कमल चक्र म्हणजे हृदय असं आपल्याला वाटतं, खरं त्याचं स्थान हृदयाच्या मागच्या बाजूला असलेला जो आपला मेरुदंडाचा पाठीच्या कण्याचा भाग आहे तिथली जागा. नाभी कमल चक्र म्हणजे नाभीपाशी असेल असं वाटतं. पुस्तकात तशी चक्र काढलेली असतात, पण नाभी कमलापाशी माग असलेला मेरुदंडाचा जो प्रदेश आहे तिथं ती भावना काय, पाठीच्या मणक्यामधून सर्व प्रकारच्या ज्ञानाच्या संवेदना पास ऑन होतात खाली शरीरामध्ये. सगळे ज्ञानतंतू तिथं असतात. त्यामुळे या सगळ्या संवेदना पाठीच्या मणक्यापाशी असतात. पण हृदय कमल म्हणजे हृदय कमलाच्या माग असलेला मेरुदंडाचा भाग. प्राणाचा हातू धरुनी गगनाची पाऊटी करुनी, गगनाकडे जात असताना मध्यमेचेनी दादराहुनी, मध्यमेचा जिना पकडून हृदय कमलापर्यंत येते. अनाहत चक्रापर्यंत ती येते. हे असो ते कुंडलिनी बाळी असं म्हटलेलं आहे. हृदया आतू आली अनुहताची बोली चावळते. तिथं अनुहत अनाहत ध्वनी साधकाला ऐकायला यायला लागतो. हा अनाहत ध्वनी हृदय कमल चक्रापासून ते विशुद्ध चक्र ही ओलांडून आज्ञा चक्रापर्यंत येईपर्यंत सुरुवातीला मोठा आणि मग हळूहळू मंद किंवा सूक्ष्म असा होत जातो. हा अनाहत ध्वनी सुरुवातीला नगाऱ्याचा आवाज किंवा मोठ्या पावसाचा आवाज, समुद्राच्या लाटांचा आवाज, डमरूचा आवाज अशा प्रकारचा असतो. तर नंतर तो भ्रमराचं गुंजारव,
वाऱ्याची अत्यंत मंद अशी शीळ अशा प्रकारे सूक्ष्म सूक्ष्मतर असा होत जातो. हे सगळं का होतं? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी वर्णन करताना विसरून गेलो थोडं सांगायला. विसरून गेलो अर्जुना, जो नाशू नाही पवना, जोपर्यंत पवनाचा नाश झालेला नाही तो वाचा आठी गगना म्हणून घुमे. वाचा गगनामध्ये असतेच, भरून दुमदुमत असते, म्हणून तो घुमल्यासारखा आवाज येतो. त्याचा कोणता ना कोणता तरी नाद साधकाला ऐकू येतो. हे अंतरश्रवण आहे. तया अनाहताचेनी मेघे आकाश दुमदुमो लागे, तव ब्रह्मस्थानींचे बेगे सहज फिटे. त्यावेळेला जे हृदय कमलापासून वर जात असताना कुंडलिनी शक्ती निज कांती हरपते. म्हणजे ती सोन सळी सारखी जी दिसत होती, नागिणीचे पिले कुंकुमे नहाले अशा प्रकारे ती जी दिसत होती, त्याच्याऐवजी शुद्ध पवनामध्ये तिचं रूपांतर होतं. आता तिचं स्वरूप पालटतं. निजकांती हरवली मग प्राणूची केवळ जाहली, तेवेळी कैसी गमली म्हणावी पा. सोनसळी सोनियाची सरी ना तरी प्रकाश जळाची झरी वाहत आली अशा प्रकारे तिथपर्यंत आलेली आता केवळ अंतरपवनाचा सूक्ष्म अशा अंतरश्वासाचा असाच केवळ आविर्भाव कुंडलिनी शक्तीचा शिल्लक राहतो. मनाचा हन मारू का पवनाचा आधारू, ध्यानाचा आदरू नाही परी, हे कल्पना घे सांडी ते नाही इया परवडी. हे महाभूतांची पुढी आटणी देखा, तेव्हा तरी शक्तीची म्हणीचे एरवी तो प्राणू केवळ जाणीचे. आता नाद बिंदू कळा नेणीचे, नाद बिंदू नेणीचे कळा ज्योती. आता सर्व प्रकारचे नाद बिंदू कला ज्योती अशा प्रकारचे अनुभव जे पूर्वी येत होते ते सर्व अनुभव नाहीसे होऊन जातात, ते येईन असे होतात. पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू, परी दाऊन गेला उद्देशू श्री महाविष्णू. खूपच गमतीशीर ओवी लिहिलेली आहे. अशा रीतीने पिंडानी पिंडाचा ग्रास करायचा, पृथ्वीनी आपाचा, आपानी तेजाचा, तेजानी वायूचा आणि आकाशाने वायूचा आणि वायू आकाशामध्ये लीन होणं. हा जो पिंडानी पिंडाचा ग्रास आहे तो ग्रास खरं म्हणजे नाथ संकेतीचा दंश आहे, मर्म आहे. म्हणजे आदिनाथांची ही मुख्य शिकवण आहे. पण गंमत अशी की या ठिकाणी परी दावोनी गेला उद्देशू श्री महाविष्णू. पण जे खरं शंकरांनी सांगितलेलं आहे, जी शंकरांची परंपरा आहे, तर ती महाविष्णू म्हणजे भगवान गोपाळ कृष्णांच्या मुखातून येते आहे. खरं म्हणजे शंकरांनी सांगण्याचं शास्त्र, त्यांनी निर्माण केलेलं हे शास्त्र, पण महाविष्णू सांगतायत. ऐके शक्तीचे तेज जेव्हा लोपे, तेव्हा देहाचे रूप हारपे, मग तो डोळ्या माझी लपे जगाची. या सगळ्या ओव्यांवर निरूपण करणं अशक्य आहे. पृथ्वी ते आप विरवी, आपाते तेज जिरवी, तेजाते पवनू हरवी हृदया माझी. मग पिंडानी पिंडाचा ग्रास कसा होतो? पृथ्वीचा आपामध्ये ग्रास, आपाचा तेजामध्ये ग्रास, तेजाचा वायूमध्ये ग्रास. कारण जेव्हा कुंडलिनी शक्ती मारुत हृदय कमलाच्या पशी मारुत असं नाव होतं, ती ऊर्ध्वगामी होते, तेव्हा तो पवन देखील या चिदाकाशामध्ये लीन होऊन जातो. विशुद्ध आणि आज्ञा चक्राच्या तिथं इडा आणि पिंगला याचं जे टोक आहे या नासिक आग्रापाशी, तिथून पुढे सुषुम्ना मात्र तेही टोक भेदून वर प्रवेश करते, चिदाकाशामध्ये प्रवेश करते. पृथ्वी ते आप विरवी, आपाते तेज जिरवी, तेजाते पवनू हरवी हृदया माझी.
तेवेळी कुंडलिनी हे भाष जाये, मग मारुती ऐसे नाम होये, परी शक्ती पणते आहे जव न मिळे शिवी. जोपर्यंत ब्रह्मभाव झाला नाही तोपर्यंत शक्ती या नावाने मात्र ती ओळखली जाते. मग जालंधर सांडी, मग इथं लावलेला जो जालंधर बंध आहे तो बंध ती ओलांडते. ककारांत फोडी गगनाची पहाडी पैठी होय. ककारांत म्हणजे दोन्ही नाड्या, इडा आणि पिंगला भेदून, यांचं देखील शेवटचं टोक भेदून नासिकाग्रापासून ते टोक फोडून कुंडलिनी शक्ती मध्यमेतून ऊर्ध्वगामी होते. आता ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी. मग ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी, या ठिकाणी साधकाला इथं जरी ध्यान करायला सांगितलं तरी देखील हळूहळू ती ध्यानाची भावना ऊर्ध्वगामी होते आणि उत्तम ध्यान इथंच होतं, टाळूच्या भागामध्ये होतं. या सगळ्याच भागाला महत्व आहे. योगाच्या परिभाषेमध्ये सुरुवातीला आज्ञा चक्रापाशी सांगितलं जातं, पण ती ध्यानाची भावना ऊर्ध्वगामी आतून होते आणि ब्रह्मरंध्राच्या ठिकाणीच उत्तम ध्यान होत राहतं. मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी सोहम भावाच्या बाह्या पसरुनी. बघा शब्द आले, त्या ठिकाणी सोहम भाव साधकाला प्राप्त होतो. परमात्मलिंगा धावोनी अंगा घडे, तव महाभूतांची जवनिका फिटे, मग दोहीसी होय झटे, तेथ गगना सकट आटे समरसी दिये. वायूचा गगनामध्ये ग्रास झाल्यानंतर उरलेलं जे गगन असतं म्हणजे शून्य असतं, त्याचाही ग्रास ब्रह्मभावामध्ये होतो. तेवी पिंडाचे निमिषे पदी पद प्रवेशे, ते एकत्व होय तैसे पंडुकुमरा. गगनी गगन लया जाये, ऐसे जे काही आहे ते अनुभवी जो होये तो होऊन ठाके. ज्यांनी अनुभव घेतलेला आहे तोच तिथं जाऊन पोहोचतो, त्यालाच हे समजतं. जो ध्यान करतो त्यालाच ही भाषा समजते. म्हणून तेथींची मातू न चढेची बोलाचा हातू, जेणे संवादाची या गावा आतू पैठी कीजे. संवादाच्या गावाचा हा शेवट आहे, याच्या पुढे संवाद शक्य नाही. याच्या पुढे वाणी लटपटते, शब्द अडखळतात, तिथं पोचू शकत नाहीत. दम लागला मला. अशा करता मी हे सगळं घरी तुम्हाला सांगितलं. आता महाशून्याची या डोही शब्द, निशून्याचे शून्य, निशून्याचे बीज महाशून्य, भेटविले धन्य हरिरूप असं समर्थांनी म्हटलेलं आहे, असं स्वरूपानंदांनी म्हटलेलं आहे. तो महाशून्य शब्द आता आला. आता महाशून्याची या डोही, जेथ गगनासीची ठावो नाही, तेथ तागा लागेल काही बोलाचा इया. या बोलण्याला ज्या ठिकाणी गगनाचाच पत्ता नाही त्या ठिकाणी आता बोल कसे पोचतील. जय जय वो शुद्धे, ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या. बघा आता सगळं सोपं आहे, सरळ आहे. जय जय वो शुद्धे, उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षतीये. विषय व्याळे मिठी, दिधलिया नुठी ताठी, ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. तरी कवणाते तापू पोळी, कैसे निवो शोकू जाळी, जरी प्रसाद रस कल्लोळी पुरे येसी तू. योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे. हे जे योग सुखाचे सोहळे आपण ऐकले आता, तर ते तुमच्या स्नेहामुळे, केवळ तुमच्या प्रसन्नतेमुळे साधकाला प्राप्त होतात. सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू, आणि तो सोहम सिद्ध होऊन जातो. हा जो हठयोग आहे, हठयोग, आणि आपण जी ध्यानाची साधना करतो तो राजयोग, त्याच्यातली कुंडलिनी योग वगळून नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत जो श्वास घेण्याची पद्धत आहे, त्या साध्या श्वासांनी, दीर्घ श्वासांनी, मध्यमेतून घेतल्या जाणाऱ्या अशा श्वासांनी देखील हा सगळा पुढचा भाग शक्य आहे.
पवनापासून पुढं, अंतर्पवनापासून पुढं साधकाला जाता येणं शक्य आहे, त्याच्याकरता प्राणायामासारखी कठोर साधना करण्याची गरज नाही. असा अजून एक वेगळी शाखा नाथ संप्रदायामध्ये आहे. त्याच्या पुढचे जे अनुभव, हृदय चक्रापासून जे पुढचे अनुभव आहेत, ते अनुभव दोन्ही साधनांमध्ये समान आहेत. त्याच्या आधीचे जे अनुभव आहेत, ते अनुभव मात्र फक्त हठयोग्यांना येतात. त्यामुळे अनाहत नाद, अंतर्पवन या ठिकाणी गगन म्हणजे वायू गगनामध्ये लीन होणं आणि ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी गगनाचा देखील लोप पावणं, या प्रक्रिया राजयोगामध्ये देखील होतात. आणि मग नंतर सोहम भाव प्राप्ती. योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे, सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू, आधार शक्तीची या अंकी. मूलाधार चक्र याच्या मांडीवर, मूळबंधाच्या ठिकाणी लावलेलं, त्याच्या मांडीवर आधार शक्तीची या अंकी. त्या आधाराच्या ठिकाणी निर्माण होणारी शक्ती म्हणजे कुंडलिनी शक्ती. तिच्या अंकावर, तिच्या मांडीवर वाढविसी कौतुकी. मोठ्या कौतुकाने तू पाळण करतोस. लहान बाळाला मांडीवर घेऊन आपण नाही का हलवत आणि त्याचं परिपालन करत. आधार शक्तीची या अंकी वाढविसी कौतुकी, हृदयाकाश पल्लकी परिये देसी निजे. तिथपासून हृदयाकाशापर्यंत त्याचा प्रवास मोठ्या आनंदात होतो. हृदयाकाशाच्या ठिकाणी जणू एखादा झोपाळा असावा आणि तू मोठ्या आनंदाने त्या झोपाळ्याची दोरी ओढत त्याला त्या ठिकाणी निजवतेस. अर्थात समाधीची प्रक्रिया सुरू करतेस. प्रत्येक ज्योतीची ओवाळणी, ज्ञानरूपी ज्योतीची, ज्ञानरूपी बोधानी त्या साधकाला तू ओवाळतेस. करीसी मन पवनाची खेळणी. मन आणि पवन याची खेळणी म्हणजे एक तर प्राणायाम किंवा आपण सोहमचा जो दीर्घ श्वास घेतो तो. तुम्ही मन पवनाची खेळणी हातात देता. आत्मसुखाची बाळ लेणी लेवविसी. आणि आत्मसुखाची बाळ लेणी, जी काही बाळ लेणी असतात ती सगळी आत्मसुखाची बाळ लेणी लेववून तुम्ही त्या बाळाला समृद्ध करता. 17वीचे स्तन्य देसी. ते चंद्रामृताचं तळ, 17वी जीवन कळा, त्याचं स्तन्य, त्याचं अमृत साधकाला तुम्ही देता. अनुहताचा हल्लरू गासी. अनाहत ध्वनी. आपण बाळाला झोपवताना काही अंगाई गीत म्हणतो. समाधी बोधानी झोपवताना आत्म सुखाच्या निद्रेमध्ये तुम्ही आणत असताना अनुहताचा हल्लरू गासी, तशा प्रकारची गाणी आपण गाता. समाधी बोधे निझविसी बुझावोनी, म्हणोनी साधका तू माऊली. पिके सारस्वत तुझिया पाऊली. या कारणे मी सावली न संडी तुझी. 6व्या अध्यायामध्ये मग तेथ आपण करोनी सद्गुरु स्मरण अनुभवीजे अशी सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला सद्गुरूंचं स्मरण करून मग अनुभव घ्यावा असं म्हटलेलं आहे. पण तिथं वाचताना बहुंशी बोध असा होतो की याच्या सगळ्या पुढच्या प्रक्रिया स्वशक्तीने साधकाला करायच्या आहेत. एकदा सद्गुरूंना नमस्कार केला की संपलं, मग सद्गुरूंचा याच्याशी काही संबंध नाही, मग आपलं आपण करायचंय असं कदाचित वाटण्याची शक्यता आहे. या ठिकाणी ती गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांनी सुधारून घेतली. जर तुम्हाला असं वाटेल तर ते तसं नाहीये. हे सगळं सद्गुरूंच्या कृपेने होतं. योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे. तुमच्या स्नेहामुळं, तुमच्या प्रेमामुळंच साधक एवढी प्रगती करतो. आपल्या शक्तीने साधक जाईल असं समजू नये. हे समजण्यासाठी म्हणून
जो तिथं अभिप्राय राहिला असेल कदाचित तो इथं त्यांनी व्यक्त केला. म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी आपाऊली, या कारणे मी साऊली न संडी तुझी. योगाच्या अभ्यासाचा प्रत्येक टप्पा सद्गुरूंच्या कृपा दृष्टीमुळेच साधक प्राप्त करतो. सद्गुरूंच्या प्रेमामुळं, सद्गुरूंच्या कृपेमुळेच तो प्राप्त करतो. माझा मी प्राप्त केला असं जर म्हटलं तर ती लब्धी देखील, मिळालेली गोष्ट देखील अहंकारामुळे हातातून निसटून जाते. पण सद्गुरूंनी केलं असं म्हटल्यामुळं ते आपल्यापाशी स्थिर राहते. आणि म्हणून हे सद्गुरूच करतात अशी एक श्रद्धा ज्ञानेश्वर महाराज आपल्याला शिकवत आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं हे सद्गुरूंचं स्तवन आहे. कीर्तन भक्ती या सदरामध्ये आपण पाहिलं. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. शांति शांति शांति. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संत